Let us start the topic electrostatics from 12th syllabus. This is chapter number 8 and the chapter is for 6 marks with option. 11वीचा पण इलेक्ट्रोस्टॅटिक्सच नाव होतं आणि 12वीला पण सेम नाव आहे. तर 6 मार्क्स तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये मिळणारच आहेत. थिअरी प्लस न्यूमेरिकल यावरती 6 मार्क्सचे क्वेश्चन्स मिळतात. तर आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण पहिला जो पार्ट आहे 12वीचा तो ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस थिअरम आहे. गॉस थिअरम आपल्याला 11वीला झालेला आहे, तो आपण रिवाइज करूया. गॉस लॉ इक्वेशन phi is equal to integration vector E dot vector ds equal to summation of qi upon epsilon 0. epsilon 0 घेतलेला आहे simple case, that is when the surface or any object is placed in air medium. simple case घेतलेली. phi म्हणजे electric flux, electric field intensity, it is a vector quantity. ds area, actually it is scalar but we consider as area vector by drawing a normal to the area आणि तो आपण एरिया वेक्टर करून घेतो. आणि हा गॉस लॉ इक्वेशन आपण 11वीला बघितलेला आहे. तर इथं समेशन ऑफ क्यू आय हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काय आहे बघा, हे पुन्हा रिवाइज करा. सम ऑफ चार्जेस इनसाइड क्लोज सरफेस, म्हणजे क्लोज सरफेस पाहिजे, सरफेस हा क्लोज पाहिजे आणि त्याच्या आत किती चार्जेस आहेत इनसाइड. आणि तुम्हाला एक क्वेश्चन दिला होता मी फ्लक्स काढण्यासाठी. फ्लक्स काढताना कशामधले चार्जेस लागणार आहेत, तर सरफेसच्या आतमध्ये किती आहेत, सरफेसच्या बाहेर उपयोग नाही आहेत. सरफेसच्या आत किती चार्जेस आहेत त्यांची सगळ्यांची ऍडिशन घ्यायची. असं हे गॉस लॉ इक्वेशन आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यावरतीच आपण पुढची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढणार आहे. सो ऍप्लिकेशन्स ऑफ गॉस लॉ. फर्स्ट याच्यातला पार्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल किंवा त्याला हॉलोस्फिअर म्हणतात, हॉलोस्फिअर. तर हे जे ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन तुम्हाला 3 मार्क्सला येऊ शकतं. जसंच्या तसं डेरिव्हेशन तुम्हाला लिहावं लागतं. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी युनिफॉर्म चार्ज स्पेरिकल शेल. तुम्हाला यामध्ये काय लक्षात ठेवायचंय बघा क्वेश्चन मध्ये, की जो सरफेस आहे हा कोणता आहे. कारण हे इथं ऍप्लिकेशन्स हे वेगवेगळ्या ऑब्जेक्टसाठी आहेत. हॉलोस्फिअर किंवा स्पेरिकल शेल आणि हे युनिफॉर्मली चार्ज्ड आहे. कारण क्वेश्चन मध्ये इथं चेंज होतो. स्पेरिकल शेल असेल किंवा सिलेंडर असेल ते तुम्हाला पुढे समजेल. पण हे फर्स्ट ऍप्लिकेशन. आता याला काय काय काढायचं आहे, तर युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल किंवा स्पियर काढायचा, पण तो हॉलोस्फिअर आहे, कंडक्टिंग स्पियर आहे. इथे कंडक्टिंग वर्ड दिलेला नाही बट इट इज अ कंडक्टिंग स्पियर. म्हणजे जसं मेटलचं स्पियर, पण हा आहे हॉलोस्फिअर. आता एक स्पियर काढून घ्यायचं आहे. सो दिस इज स्पियर. आता स्पियर झालेला आहे. आता ह्या स्पियर मध्ये रेडियस पण दाखवलेला आहे आर, स्पियरचा सेंटर दाखवलेला आहे ओ आणि याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे. तर हा स्पियरच्या बाहेर राहणार आहे पॉझिटिव्ह चार्ज, कारण हा कंडक्टिंग स्पियर आहे. स्पियरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक चार्ज राहू शकत नाही. इलेक्ट्रिक लाईन्स कॅनॉट पास थ्रू द मेटल स्पियर किंवा थ्रू द कंडक्टर. त्यामुळे हा चार्ज सगळा आउटसाइडला राहणार आहे. हा दिलेला चार्ज आहे. समजा हा चार्ज क्यू आहे, पण हा चार्ज तरी तुम्हाला काढला पाहिजे. आता ह्या चार्जमुळे येणारं इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला काढायचं आहे. याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड कुठलं काढायचं आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला एखाद्या पॉइंटला काढायचं आहे. मग पॉइंटला काढण्यासाठी तो पॉइंट कन्सिडर करावा लागेल, इलेक्ट्रिक फील्ड दाखवायला लागेल. सो दिस इज अ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, दीज आर दी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण अशा काढलेल्या आहेत. इलेक्ट्रिक फील्ड दाखवण्याचं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. नाउ कन्सिडर सम पॉइंट पी. किती डिस्टन्सला आहे ते डिस्टन्स ठरवून घ्या. सपोज दिस इज ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द सेंटर. आता हा आर तुम्ही स्मॉल आर घेऊ शकता आणि इथं आर आपण दिलेला आहे कॅपिटल आर. तर ह्या पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचं. वेगवेगळ्या ऑब्जेक्टसाठी पण असाच प्रकार येणार आहे.
तुम्हाला पॉइंट कन्सिडर करायला लागणार, त्याचं डिस्टन्स कन्सिडर करायला लागणार आणि पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस मात्र इम्पॉर्टंट आहे. काय केलं पाहिजे बघा, पॉइंट पी हा समजा स्मॉलर डिस्टन्सला आहे, तर हा पॉइंट पी एखाद्या या शेप सारखा येईल, म्हणजे इथं एखादा स्पियर तयार होईल आणि त्या स्पियर वरती हा पॉइंट पी असेल, असं तुम्हाला कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. सो ड्रॉ द स्पियर सच दॅट पॉइंट पी इज ऑन द स्पियर. आता हा जो नवीन आपण स्पियर तयार केलेला आहे, हा पॉइंट पी त्या स्पियर वरती आहे, पण ह्या स्पियरचा रेडियस वेगळा आहे. रेडियस कॅपिटल आर नाही आहे, कॅपिटल आर ह्या स्पियरचा आहे. मग आपण स्पियरला नाव देऊ शकतो. दोन वेगवेगळे स्पियर्स आहेत, सो वी विल गिव्ह द नेम. आता हा स्पियर इनसाइड स्पियर झाला ए, जो ओरिजिनल स्पियर आहे, आणि दुसरा स्पियर काय झाला, दुसरा स्पियर झाला बी. मग जो स्पियर आपण ड्रॉ केलेला आहे बी, तो स्पियर हा आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी तयार केलेला आहे. ओरिजिनल स्पियर कोणता आहे, ओरिजिनल स्पियर जो आहे तो हा स्पियर, आणि याच्यावरती चार्ज दिलेला आहे आणि आपल्याला पॉइंट पी ला इंटेन्सिटी काढायची. आपण हा नवीन स्पियर तयार केला. आता ह्या स्पियरला आपण नाव देणार आहे ते गॉसियन सरफेस. सो दिस स्पियर बी इज गॉसियन सरफेस. म्हणजे तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये हा कंपल्सरी काढला पाहिजे, गॉसियन सरफेस काढला पाहिजे. मग तो सरफेस प्रत्येक वेळेला स्पियरच असेल का, असं असणार आहे. कन्व्हिनियंट गॉसियन सरफेस काढला जातो. हा स्पियर आहे म्हणून हा स्पियर काढलेला आहे. नेक्स्ट आर्टिकल मध्ये आणि वेगळा शेप येईल, पण गॉसियन सरफेस काढला पाहिजे. आता गॉसियन सरफेसचा रेडियस किती दाखवणार आहे तुम्ही, तर रेडियस दाखवणार आहे डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम सेंटर, दिस इज आर. म्हणजे हा नवीन स्पियर जो काढलेला आहे त्याचा रेडियस आहे आर. आता इलेक्ट्रिक फील्ड दाखवलेलं आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे तुम्हाला. आणि एक एरिया काढायचा आहे, स्मॉल एरिया डीएस. पॉइंट पी च्या भोवती स्मॉल एरिया कन्सिडर करायचा आहे. हे सगळं कन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेप नेक्स्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला पण करायला लागेल. आता काय केलेलं आपण आहे, पी च्या भोवती स्मॉल एरिया काढून घेतला आणि त्याला नाव दिलं डीएस. आता नेक्स्ट स्टेप काय आहे बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दाखवलेली आहे. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तुम्ही एक दोन ठिकाणी ही कॅपिटल ई लिहायचे. नेक्स्ट ड्रॉ दी डीएस वेक्टर. डीएस वेक्टर म्हणजे या डीएस ला परपेंडिक्युलर नॉर्मल लाईन काढायची. हा नॉर्मल वेक्टर झाला हा, आणि त्याला नाव काय दिलं आपण, डीएस वेक्टर. आता वेक्टर ई, आता पॉइंट पी इथं घेतलाय म्हणून तुम्ही कोणत्याही ठिकाणी पॉइंट पी घेऊ शकता आणि तिथं डीएस वेक्टर काढू शकता. पण कायम काय येणार लक्षात ठेवा, डीएस वेक्टर आणि इंटेन्सिटी वेक्टर हे दोन्ही पॅरलल येणार. तुम्ही समजा पॉइंट इथं घेतला आणि इथं काढला तर इथं डीएस दाखवला पाहिजे. सो अगेन दिस इज पॅरलल टू डीएस. कोणत्याही ठिकाणी वेक्टर डीएस आणि ई हे पॅरललच येणार. आता जे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे हे सगळं कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे आपल्याला. आपण कसं लिहिणार आहे बघा, कन्सिडर स्फेरिकल शेल ऑफ रेडियस आर, म्हणजे दिलेला हा दिलेला ऑब्जेक्ट स्फेरिकल शेल. प्रोसिजर आपण हीच नेक्स्ट ऍप्लिकेशन मध्ये पण वापरणार आहे. लेट सिग्मा, आता सिग्मा आपण डिफाईन केला होता 11वीला. सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ शेल. सरफेस चार्ज डेन्सिटी आपण 3 प्रकार बघितले होते, लॅम्डा लिनियर चार्ज डेन्सिटी, सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी, अँड रो इट इज व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. त्यातला आपण सिग्मा घेतलेला आहे. तर सिग्माचा फॉर्म्युला काय येणार, चार्ज अपॉन एरिया. हे 11वीतले अगदी लास्ट व्हिडिओ मधले फॉर्म्युले. मग चार्ज समजा हा क्यू आहे तर क्यू अपॉन काय लिहिलं पाहिजे, 4πr². कॅपिटल आर आहे कारण चार्ज या स्पियर वरती आहे आणि त्याचा रेडियस पाहिजे. सो दिस चार्ज कॅन बी रिटन इन द डिफरंट फॉर्म. चार्ज ऑन शेल म्हणजे क्यू, क्यू इज इक्वल टू, म्हणजे हे तुम्ही असं लिहू शकता, क्यू इज इक्वल टू चार्ज ऑन शेल इज सिग्मा 4πr². Q is equal to charge on cell and this is equal to and is sigma 4πr². म्हणजे तुम्ही Q सिम्बॉल वापरू शकता चार्ज साठी
आणि तो चार्ज या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता सिग्माच्या. आता नेक्स्ट पार्ट काय लिहिलेलं आहे बघा. आता हे सगळं जे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे हे सगळं लिहित जायचं. आपण काय काय केलेलं आहे तर हा स्पियर काढला. पहिला हा दिलेला स्पियर आहे त्याचं इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा स्पियर काढला. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशा दाखवलेल्या आहेत, नॉर्मल टू दी सरफेस ऑफ स्पियर. त्यानंतर एरिया डिझाईन केलाय, एरिया वेक्टर काढलेला आहे, हे सगळं लिहायचं आहे. सो टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at a point P at a distance r from the center of shell, draw Gaussian surface. आता Gaussian surface म्हणजे आपण स्पियर काढला आणि हे काय लिहिलेलं आहे, कॉन्सेंट्रिक स्पियर म्हणजे सेंटर एकच आहे दोघांचं आहे. रेडियस वेगवेगळा आहे पण सेंटर एकच आहे. ऑफ रेडियस r पासिंग थ्रू पॉइंट P. हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, हे नवीन कन्स्ट्रक्शन झालं. Next is electric field vector E due to shell A is outward and perpendicular to each point on sphere B. Each point on sphere B म्हणजे काय दाखवलेलं आहे, स्फियर आपण प्रिव्हियस स्लाइडला जाऊया. हा परपेंडिक्युलर टू या स्फियरला पण आलेला आहे आणि ह्या बी स्फियरला पण आलेला आहे, म्हणजे दोघांसाठी परपेंडिक्युलर आहेत. Let ds be the small area around point P. The angle between E and ds is 0 कारण E vector E and vector ds are parallel. म्हणून त्याच्यातला अँगल किती आला, 0 आला. तर हे सगळं नोट आहे आणि ऍक्च्युअल डेरिव्हेशन गॉस इक्वेशन घेऊन स्टार्ट होणार. Using Gauss law equation for Gaussian surface. Gaussian surface कोणता आहे, हा B sphere. Gaussian surface आहे तो B आहे, A नव्हे. So phi is equal to, आता इथे इंटिग्रेशन वेक्टर E डॉट ds लिहिलं आहे पण इथे सर्कल काढलेलं आहे. सो व्हॉट इज मेन बाय दिस सर्कल, क्लोज सरफेस आहे. क्लोज इंटिग्रेशन सरफेस क्लोज आहे म्हणून हे राऊंड काढलेलं आहे या इंटिग्रेशन वरती. आणि तो सरफेस कोणता इथं खाली लिहिलेला आहे बी, हा ए सरफेस नाही आहे. इक्वल टू दिस इज द सेम पार्ट समेशन ऑफ क्यू आय अपॉन एप्सिलॉन 0. आता क्यू आय म्हणजे काय घ्यायचं आहे, इनसाइड बी चार्ज आहे क्यू. सो दिस इज सिग्मा 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे ह्या क्यू आय ची व्हॅल्यू किती झाली, समेशन ऑफ क्यू आय किती होणार तर क्यू होणार. सो नेक्स्ट स्टेप इज सोडवायचंय इंटिग्रेशन ई डीएस कॉस थीटा, जे आपण डॉट प्रॉडक्ट वापरतो कॉस मधला डॉट प्रॉडक्ट कॉस मध्ये येतो. ई डीएस कॉस थीटा, तर थीटा तुम्हाला माहित झालेला आहे आणि इथं क्यू आय च्या ऐवजी काय लिहिलेलं आहे, क्यू, हा इथला पार्ट लिहिलेला आहे. सो ई डीएस सोडवलेला आहे म्हणून इथं व्हेक्टर साइन नाहीये. ई डीएस कॉस थीटा, तर थीटा आपण लिहिलेला आहे 0 म्हणून थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, कॉस 0 इज इक्वल टू 1. इम्पॉर्टंट स्टेप. आता फक्त पुटअप करायचे. सो ई डीएस इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आता याच्यातले ई काय असणार आहे, कॉन्स्टंट, कारण चार्ज कॉन्स्टंट आहे. ईचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा. ईचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट, ई मॅग्निट्यूड. व्हेक्टर ई कॉन्स्टंट नाही कारण त्याची डिरेक्शन बदलते. डिरेक्शन वेक्टर ई ची तुम्हाला दाखवलेली आहे. वेक्टर ई ची डिरेक्शन ही बदलते. म्हणजे डिरेक्शन कशा आहेत जात आहेत, हा समजा स्पियर ए आहे तर तुम्ही अशा काढलेले आहेत लाईन्स आणि पॉइंट पी ला काढतोय आपण. तर पॉइंट पी इथं घेतला तर मॅग्निट्यूड सारखा येणार आहे पण डिरेक्शन बदलणार, म्हणून इथं मॅग्निट्यूड मध्ये आहे. ई इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट असेल इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. इंटिग्रेशन डीएस. आता हे क्लोज इंटिग्रेशन म्हणून हे सर्कल काढत जायचंय आणि हा डीएस कशावर घेतलेला आहे, बी वरती घेतलेला आहे. सो दिस इज द राईट हँड साइड आणि हा पार्ट इथं सोडवून लिहिलेला आहे आपण आणि पुढे डीएस इंटिग्रेशन सोडवायचंय म्हणून इथे इक्वेशन 2 दिलेलं आहे. दिस इज गॉस लॉ इक्वेशन, इक्वेशन 1, इक्वेशन 2. सोडवल्यावरती काय मिळणार आहे बघा.
इंटिग्रेशन डीएस आपण हे फक्त सोडवतोय. इंटिग्रेशन डीएस हे का आलं तर आपला स्पियर जो आहे तो बी स्पियर आहे. स्पियर बी साठी काढतोय आपण आणि बी चा रेडियस किती होणार आहे. सेंटर एकच आहे दोन्ही स्पियरचा, रेडियस आर. मग याचा एरिया पाहिजे. हा स्पियर आहे लक्षात ठेवा. स्पेरिकल शेप स्पियरचा एरिया किती असतो 4 पाय रेडियस स्क्वेअर. सो दिस इज द टोटल. कारण डीएस चे इंटिग्रेशन म्हणजे काय टोटल एरिया पाहिजे. दिस इज द टोटल एरिया ऑफ स्पियर बी. हे लिहायची गरज नसते पण इथं तुम्हाला सांगितलेलं आहे टोटल एरिया ऑफ स्पियर बी म्हणजे 4 पाय स्क्वेअर. दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ डीएस. आता व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. ई कॉन्स्टंट होता आणि डीएस चं इंटिग्रेशन सोडवलेलं आहे 4 पाय स्क्वेअर आणि राईट साइडला क्यू च्या ऐवजी काय लिहिलेलं आहे आपण क्यू इज इक्वल टू सिग्मा 4 पाय आर स्क्वेअर. हा आर कोणता आहे लक्षात घ्यायचा. हा आर आहे स्पियर ए चा आर कारण ए वरती चार्ज आहे क्यू. हा स्मॉल आर लिहायचा नाहीये. स्मॉल आर बी साठी आहे. गॉसियन सरफेस त्याच्यावरती चार्ज नाही. पण त्या चार्जने ह्या स्पियरने हा चार्ज एनक्लोज केलेला आहे. हा स्पियर आहे ए आणि याचा चार्ज किती आहे. याचा चार्ज आहे हा क्यू. आता बघा बी स्पियरच्या आतमध्ये चार्ज किती आला क्यू. आतमध्ये चार्ज क्यू आलेला आहे त्यामुळे तो चार्ज आपण इथे लिहिलेला आहे. समेशन ऑफ क्यू आय म्हणजे बी ने एनक्लोज केलेला चार्ज. आपण इंटिग्रेशन कशाचं सोडवलेलं आहे बी चं सोडवलेलं आहे ए चं नाही. पण बी ने आत किती चार्ज एनक्लोज केलेला आहे तर ए वरती जेवढा आहे तेवढा. सो दिस इज इक्वल टू सिग्मा 4 पाय स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन 0. सो ई इज इक्वल टू टर्म 4 पाय कॅन्सल होणार बाकीच्या टर्म तशाच राहिलेल्या आहेत. सिग्मा आर स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन 0 स्मॉल आर स्क्वेअर. आता इन टर्म्स ऑफ सिग्मा लिहिलेलं आहे. इन टर्म्स ऑफ तुम्ही क्यू लिहू शकता. तर सिग्माची व्हॅल्यू जी आहे सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 आर स्क्वेअर. कारण हीच व्हॅल्यू आहे सिग्माची. हा कॅपिटल आर आणि हा कॅपिटल आर कॅन्सल होणार आहे. म्हणजे कसं होणार आहे बघा इक्वेशन ई इज इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू क्यू अपॉन 4 पाय आर स्क्वेअर आणि राहिलेल्या टर्म्स आर स्क्वेअर खाली राहणार आहे एप्सिलॉन 0 आर स्क्वेअर. दिस आर स्क्वेअर गेट कॅन्सल. मग ही व्हॅल्यू इथं लिहिलेली. तर हा झाला फायनल फॉर्म. दिस इज इक्वेशन नंबर हा फायनल फॉर्म आहे लास्ट इक्वेशन. आता याच्या केसेस जर विचारलेल्या असतील तर लिहावे लागतात. फर्स्ट केस काय बघा ए पॉइंट पी लाईज ऑन द सरफेस ऑफ स्फेरिकल शेल. म्हणजे हा ए स्पियर आहे याच्यावरती चार्ज आहे प्लस क्यू. आता इथंच पॉइंट पी आहे हा सेंटर आणि दिस इज पॉइंट पी. हे डिस्टन्स किती आहे आर. पॉइंट पी ज्या वेळेला आउटसाइड होता तो आर डिस्टन्स वरती होता. आता हा ऍक्च्युअली स्पियर वरती आहे. मग स्पियर वर असल्यामुळे स्मॉल आरच्या ऐवजी तुम्हाला कॅपिटल आर घेतलं पाहिजे. सो इन्स्टेड ऑफ स्मॉल आर यू हॅव टू राईट कॅपिटल आर. म्हणजे तुम्ही हे डायरेक्ट इक्वेशन लिहू शकता. आणि जर तुम्हाला सिग्मा मध्ये लिहायचं असेल तर सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. हे इक्वेशन क्यू मधलं लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कुठला मिळाला होता जनरल फॉर्म्युला ऍट डिस्टन्स स्मॉल आर क्यू अपॉन 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर एप्सिलॉन 0. आता स्मॉल आरच्या ऐवजी काय घेतलं पाहिजे पी पॉइंट आहे सरफेस वरती. सो इन्स्टेड ऑफ आर यूज कॅपिटल आर म्हणून इथं दिलेलं आहे. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवू शकता. ई इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 तुम्हाला क्यू मध्ये लिहायचं असेल तर हा फॉर्म्युला. आता तोच पॉइंट पी आपण आतमध्ये घेतला तर काय होणार आहे म्हणून इफ द पॉइंट पी लाईज इनसाइड स्पेरिकल शेप आतमध्ये असेल
आता हा पॉइंट आतमध्ये दाखवलाय बघा, स्पियरच्या आतमध्ये. दिस इज अ स्पियर ए, याच्या आत दाखवलेलं आहे. मग आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असणार? तर तुम्हाला काय काढलं पाहिजे? तर हा जो स्पियर आहे, आता हा गॉसियन सरफेस झाला बी, गॉसियन सरफेस. गॉसियन सरफेसने आतमध्ये चार्ज किती एनक्लोज केलेला आहे हे पूर्ण लक्षात घ्या. गॉसियन सरफेसने आतमध्ये चार्ज म्हणजे इनसाइड किती एनक्लोज केलेला आहे? तर काही सुद्धा नाही. हा जो चार्ज आहे हा सगळा स्पियर बीच्या बाहेर आहे. लक्षात घ्या, स्पियर बीच्या बाहेर आहे हा चार्ज. स्पियर बीच्या आतमध्ये लागतो आपल्याला हे सगळं गॉस लॉ वापरायला. सो इनसाइड स्पेरिकल शेल, this B, inside sphere B, there is no charge. Charge is 0. आपला पहिला पॉइंट कसा होता? पहिल्या पॉइंट साठी काय होतं बघा, हा ए स्पियर, याच्यावरती चार्ज आहे आणि चार्ज स्पियर बी, हा बी होता. बी ने एनक्लोज केलेला, बी मध्ये आत हा सगळा चार्ज आहे आणि याच्या उलट इथं डायग्राम आहे, बीच्या बाहेर चार्ज आहे. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? आता हे जर सोडवलं तर समेशन ऑफ क्यू आय काय येणार बघा, एनक्लोज केलेला चार्ज नाहीच आहे, 0 आहे. त्यामुळे फायचा आन्सर 0 झाला. फायचा आन्सर 0 झाल्यावर इज ऑल्सो इक्वल टू 0. इज ऑल्सो इक्वल टू 0. तर ह्या दोन केसेस विचारलेल्या असतील तर लिहायच्या आहेत, नाहीतर जनरल फॉर्म्युला जो आपण सोडवलेला आहे तिथपर्यंत डेरिव्हेशन कम्प्लीट होतं.